सर्वात मोठी धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। देशभरात महागाई वाढली, त्यामुळे लॉकडाऊन लागणार का? कोणत्या तारखेला लॉकडाऊन लागणार व कोणत्या वस्तू या ठिकाणी महाग होणार, लगेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। आता सावधान व्हा, संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नुकताच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढायला सुरुवात झाली आहे। पुढच्या 1 तारखेपासून घरगुती गॅस देखील या ठिकाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे। आता या ठिकाणी लॉकडाऊन कधी लागणार? शाळा कॉलेज या ठिकाणी नेमकं बंद राहणार का? सर्वजण घरी बसणार का? अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या। याबद्दल आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। आता या तारखेपासून लॉकडाऊन लागू होणार। संपूर्ण देशभरात 5 कडक नवे नियम या ठिकाणी लागू होणार। आता सगळं बंद, मग कामाला जाणाऱ्यांना या ठिकाणी काय करावं लागणार? घरूनच काम या ठिकाणी आता करावं लागणार का? कोणत्या तारखेपासून या ठिकाणी घरून काम करावे लागणार? वर्क फ्रॉम होम कधी सुरू होणार? शाळा कॉलेज बंद या ठिकाणी किती दिवस राहणार? ऑनलाईन शाळा कॉलेज या दिवसापासून या ठिकाणी सुरू राहणार व या दिवसापासून बंद राहणार, याची तारीख जाहीर झाल्या फिक्स। 2 दिवसापूर्वी मोदीजींनी लोकांना आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेल कमी वापरा, जे खाण्याचं तेल आहे जे आज आपण वापरतो तेही जपून वापरायचा इशारा या ठिकाणी 2 दिवसापूर्वीच दिला होता, कारण की देशावर ऊर्जेचं संकट येऊ शकतं। 10 मे रोजी आता हे आव्हान या ठिकाणी मोदी साहेबांनी देशातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी केलं होतं। पण काल एक बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये एक सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आल्याचं बोललं जातंय। या तारखेपासून देशभरामध्ये या ठिकाणी आता 5 नवे नियम या ठिकाणी लागू होणार। 5 पैकी पहिला नियम, कामाला जर तुमच्या घरातील कोण जात असेल तर पहिला नियम कामाला जाणाऱ्या लोकांसाठी लागू होतोय। जे लोक कामाला जातात त्यांना या तारखेपासून घरूनच आता काम या ठिकाणी करावं लागणार, ज्याला वर्क फ्रॉम होम या ठिकाणी आता म्हणू शकतो। या तारखेपासून वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरी बसून काम करावे लागणार। दुसरा नियम शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी आहे। तुमच्या घरामध्ये जर शाळा कॉलेजला कोण जात असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघा, या तारखेपासून शाळा कॉलेज या ठिकाणी बंद होणार। ऑनलाईन शाळा कॉलेज या तारखेपासून सुरू होणार। तिसरा नियम आहे पेट्रोल डिझेलसाठी। तुमच्या घरामध्ये 2 चाकी गाड्या 4 चाकी गाड्या कोण वापरत असेल तर पेट्रोल डिझेलसाठी काय नियम आलाय बघा। तर 5वा नियम जो आहे तर तो सर्वात कडक आहे। आपल्याला दररोज लागणाऱ्या वस्तूंबाबत 5वा नियम थोडा कडक करण्यात आला आहे। कालपर्यंत चर्चा होती की लॉकडाऊन लागतंय, काय वर्क फ्रॉम सुरू होते अशी चर्चा होती। कोरोनाच्या वेळी जशा प्रकारे ऑनलाईन शाळा कॉलेज सुरू झालं होतं, अखेर त्याची तारीख आता या ठिकाणी फिक्स झाल्या। सरकारच्या माध्यमातून थेट तारीख देण्यात आल्या, ज्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम लागलाय। आता थेट तारीख जाहीर झाल्या, नियमावली आता समोर आल्या। मग हे लॉकडाऊन कशा पद्धतीने असणार आहे? कोणत्या लोकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी या ठिकाणी घरी बसून काम करण्याची परवानगी मिळणार आहे? पेट्रोल डिझेलच्या बाबतीत कोणते नवे नियम या ठिकाणी असणार आहे? कोणत्या तारखेपासून शाळा कॉलेज हे ऑनलाईन होणार आहे? काय असणार आहे परिस्थिती लॉकडाऊनची? फिक्स तारीख या ठिकाणी आता कोणत्या आल्या? सगळी सविस्तर माहिती आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। आता देशात ऊर्जा संकटाचा इशारा स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राज्यातील आणि देशातील जनतेला या ठिकाणी देऊन टाकला आहे। त्यानंतर लोकांना प्रश्न पडला होता की लोक कामाला जातात, त्यांना पहिला प्रश्न वाटला होता की आम्हाला घरी बसून काम या ठिकाणी कधीपासून आता करायला सुरुवात होणार, म्हणजेच वर्क फ्रॉम होम केव्हा सुरू होणार? तसेच ज्यांची मुलं आता शाळे कॉलेजला जातात त्यांच्या शाळा कॉलेज ऑनलाईन कधीपासून सुरू होणार, हा प्रश्न या ठिकाणी पडायला सुरुवात झाला होता। आव्हान करताच काही लोक पेट्रोल पंपावर धावले आणि या ठिकाणी गर्दी करू लागले। अक्षरशः अगदी हातापाय पडण्याची परिस्थिती या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल घेताना या ठिकाणी आल्याचं बघायला मिळालं। मराठवाडा असेल, विदर्भात देखील आता व्हिडिओ तुम्ही पण पाहिला असणार, ते व्हिडिओ व्हायरल झालेत। त्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली होती। गर्दीमध्ये होत असणाऱ्या मारामारी देखील आता या ठिकाणी तुम्ही पाहिलेत। सरकारने त्यामुळे 5 महत्त्वाचे कडक नियम या ठिकाणी लागू केले आहेत। हे नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्यासाठी हे नियम कडक केले आहेत। आता पहिला नियम जो आहे, जे लोक कामाला जातात त्यांच्यासाठी आहे। जे लोक कुठेतरी कामाला जातात, जॉब करतात, अशा लोकांसाठीचा पहिला नियम कोणता आलाय बघा। त्यानंतर लगेच दुसरा नियम आहे जो शाळा कॉलेजसाठी आहे। ज्यांची मुलं आता या ठिकाणी कोणी जिल्हा परिषद शाळेत जात असतील, इंग्लिश मीडियममध्ये या ठिकाणी कोणाची मुलं जात असतील, कोणत्याही कॉलेजमध्ये तुमची मुलं या ठिकाणी आता शिकायला जात असेल,
त्यांच्यासाठी काय नवे नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आलेत, आता काय नियम बदलणार आहेत, ऑनलाईन शाळा कधीपासून सुरू होणार आहे, आता संदर्भातील या दुसरा नियम आहे. तर तिसरा नियम, पेट्रोल डिझेल जर घरामध्ये 2 चाकी 4 चाकी गाडी असेल तर पेट्रोल डिझेलच्या बाबतीत कोणता नियम आला आहे. तुमच्याकडे गाडी असेल, 2 व्हीलर असेल, मग 4 व्हीलर असेल, तर त्यांना पेट्रोल डिझेल जर तुम्हाला भरायचं असेल तर या तारखेपासून सगळे नियम जे आहेत तर ते वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी असणार आहेत. पूर्वी काही पैसे दिले की पेट्रोल डिझेल मिळायचं, पण आता हे नियम जर पाळले नाही तर पेट्रोल डिझेलचा थेंब देखील त्या ठिकाणी तुमच्या गाडीला मिळणार नाही. तुम्हाला या ठिकाणी घरी आहे असं यावं लागेल. त्यानंतर 5वा नियम सगळ्यात भयंकर आहे. तो जर पाळला नाही तर तुम्हाला अडचणी भयंकर या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे 2 मिनिटे महत्त्वाचा वेळ काढून शेवटपर्यंत बघा, कारण 5वा नियम भयंकर आहे, कारण की सगळ्याशी निगडीत आहे. ज्या दररोजच्या वस्तू लागतात त्या संदर्भातील काही महत्त्वाचे नियम आहेत. टप्प्याटप्प्याने आपण सर्व नियम या व्हिडिओच्या माध्यमातून आता वेळ न घालवता बघायला सुरुवात करूया. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहणार आहोत नेमकं तारीख लॉकडाऊनची काय देण्यात आल्या, काय तारखेपासून तुम्हाला कोणते नियम पाळावे लागतील. शाळेचा तुमच्या घरामध्ये या ठिकाणी 1ली ते आता 12वी पर्यंत कोण असेल तर शाळेचा नवा नियम काय लागू होतोय, तसेच कामाला कोण जात असेल तर वर्क फ्रॉम होम कधीपासून टप्प्याटप्प्याने सुरू होतोय याची माहिती अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी घेतोय. एकही नियम तुम्ही या ठिकाणी मिस करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे. पहिला नियम आहे, पहिला नियम अशा लोकांसाठी आहे की जे लोक कामाला जातात, रोज नोकरीसाठी कामानिमित्त घराबाहेर पडतात, त्यांच्यासाठी पहिला नियम सर्वात महत्त्वाचा आणि कडक या ठिकाणी करण्यात आला आहे. पहिल्या नवीन नियमानुसार IT कंपन्या, डिजिटल सेवा देणाऱ्या ज्या का आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कंपन्या आहेत तर या कर्मचाऱ्यांचे काम कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर चालत असते. त्या सर्वांना आता पूर्णपणे वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करणे बंधनकारक करण्यात या ठिकाणी येणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे. त्याची तारीख कोणती असणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. कधीपासून हे लागू होणार आहे याची तारीख देखील आता आल्या, ती तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. याची तारीख काय आहे लगेच पहा. दिल्लीमध्ये आधी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 2 दिवस घरून काम करण्याचे आदेश सध्याला तरी दिले गेले आहेत, पण आता हा नियम खाजगी क्षेत्रातही लागू केला जाणार आहे. या नियमाची वेळ पद्धत या ठिकाणी अशी असेल की कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांची शिफ्ट या ठिकाणी अशा प्रकारे व्यवस्थित करावी लागेल जेणेकरून ऑफिसमधील विजेचा आणि आता रस्त्यावरील इंधनाचा वापर शून्यावर होईल. ज्यांना ऑफिसमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे फक्त त्यांनाच परवानगी इथून पुढे या ठिकाणी दिली जाणार आहे. यामुळे रोज लाखो जे आता गाडीवरून ऑफिसला लोक याय जायचे करत होते त्यांचा पेट्रोल डिझेलचा खर्च या ठिकाणी बरोबर आता वाचणार आहे आणि देशातील इंधनाचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. आता पहिल्या नियमांतर्गत जे लोक कामाला जातात त्यांच्यासाठी पहिला नियम होता. दुसरा नियम शाळा कॉलेजसाठी, म्हणजे या ठिकाणी ज्यांची मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात त्यांच्यासाठी काही नवीन नियम या ठिकाणी बदल करण्यात आलेत. याच्यामध्ये तारखा काय काय आलेल्या आहेत एकदा आपण सविस्तरपणे आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरा मोठा नियम आहे थेट आपल्या मुलांच्या शिक्षणाशी आणि शाळा कॉलेजच्या निगडीशी आता या ठिकाणी दुसरा नियम आलेला आहे. रोज सकाळी लाखो मुले स्कूल, बस, ऑटो स्वतःच्या गाडींनी शाळा कॉलेजला वगैरे जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाचा वापर होतो. म्हणूनच सरकारने आता सर्व शाळा आणि कॉलेजेस संपूर्णपणे आता ऑनलाईन मोडवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार प्राथमिक शाळेपासून ते मोठ्या या ठिकाणी कॉलेजपर्यंत शिक्षण पुन्हा एकदा मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर या ठिकाणी सुरू होईल. शाळांच्या वेळामध्ये देखील या ठिकाणी मोठा बदल केला जाऊ शकतो जेणेकरून ऑनलाईन शिक्षणाची इंटरनेट आणि विजेचा वापर योग्य पद्धतीने करता येईल. शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून सरकार काही विशेष शैक्षणिक चॅनल देखील सुरू करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे, जेणेकरून ज्या भागामध्ये इंटरनेटचा प्रश्न आहे, रेंज वगैरे येत नाही, तिथली मुले टीव्हीच्या माध्यमातून शिकू शकतील. पण आता या ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम या ठिकाणी कोणत्या तारखेपासून होण्याची शक्यता आहे, घोषणा झाल्यानंतर तुमच्या घरातील किराणा, पेट्रोलच्या दरावर काय काय परिणाम या ठिकाणी आता होण्याची शक्यता आहे, नक्की कोणत्या तारखेला हे सगळे नियम केले जाणार आहेत पुढे पहा. तिसरा नियम आपल्या रोजच्या फिरण्याच्या सामाजिक जीवनावर मर्यादा आणणार आहे. जे लोक संध्याकाळी विनाकारण फिरायला बाहेर पडतात किंवा पाहुणे रावळ्यांकडे जाण्यासाठी या ठिकाणी गाड्या करत असतात तर त्यांच्यावर इथून पुढे आता निर्बंध असणार आहेत. भाजीपाला आणण्यासाठी किंवा इतर अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला बाहेर पडण्याची परवानगी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. ती ठराविक वेळेतच
तुम्हाला जर भाजीपाला किंवा किराणा आणायचा असेल तर सकाळी आणि संध्याकाळी काही तासांची सवलत या ठिकाणी दिली जाण्याची शक्यता आहे। दूरच्या नातेवाईकांकडे जाण्यावर पूर्णपणे बंदी असेल। बघा, तुमचं जर नातेवाईक दूर असेल तर त्यांच्याकडे जाण्यावर बंदी असेल। कोणाला तातडीने कामासाठी बाहेर पडायचे असेल तर त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच एस.टी. बस किंवा मेट्रोचा वापर लागेल। खाजगी गाड्या रस्त्यावर काढण्यासाठी प्रबळ आता या ठिकाणी कारणासहित तुम्हाला द्यावं लागेल। म्हणजे आता एखादी गाडी तुम्हाला बाहेर काढायची आहे तर त्याचं कारण तुम्हाला द्यावं लागेल, अन्यथा कारवाई केली जाईल। चौथा नियम आहे संपूर्ण संकटाचा आहे, केंद्रबिंदू असलेला आहे। बघा, चौथा नियम या ठिकाणी भरपूर संकटाचा आहे, तो म्हणजे पेट्रोल डिझेलसाठी घरामध्ये 2 चाकी गाडी असेल, 4 चाकी गाडी असेल तर त्यांच्या पेट्रोल डिझेलच्या संदर्भातील काय नियम आला आहे बघा या ठिकाणी देशातील कच्च्या तेलांचा साठा वेगाने कमी होत असल्यामुळे बघा आपल्या देशामध्ये तेल एकदम कमी झालंय आणि तेल कमी होत असल्यामुळे सरकारने इंधनाच्या वाटपावर रेशनिंग आणण्याचं या ठिकाणी ठरवलंय। आता तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन हवं तितकं पेट्रोल किंवा डिझेल या ठिकाणी खरेदी आता करू शकणार नाही आहे। बघा, प्रत्येक वाहनांसाठी महिन्याला किंवा आठवड्याला पेट्रोलची एक मर्यादा ठरवून या ठिकाणी दिली जाण्याची शक्यता आहे। खाजगी 4 चाकी गाड्या, दुचाकी गाड्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणात तेल म्हणजेच इंधन तसेच पेट्रोल पंपावर होणारी गर्दी टाळण्यासाठी गाड्याच्या नंबर प्लेटवरून दिवस ठरवले या ठिकाणी जाऊ शकतात। उदाहरणार्थ या ठिकाणी बघा सम विषम नंबर म्हणजे कॅन किंवा डब्यामध्ये पेट्रोल डिझेल भरून घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येण्याची दाट शक्यता आहे। केवळ रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांना अमर्यादित इंधन पुरवठा दिला जाईल। विचार करा, तुम्ही सुद्धा विचार करायचा आहे, पेट्रोल डिझेल मर्यादित मिळाले तर किराणा मालाचे भाव किती वाढतील। किराणा दुकानांसाठी आता सरकारने कोणता 5वा नियम लागू केला आहे? किराणा दुकानातून तुम्ही जर माल भरत असाल, बाजार भरत असाल तर काय नियम आहेत जाणून घ्या। ही तारीख या ठिकाणी आता कधी फायनल होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। 5वा शेवटचा नियम आपल्या स्वयंपाकघराशी संबंधित किराणा माल जे आहे तर त्याचा नियम या ठिकाणी 5वा आहे, तो म्हणजे जेव्हा लॉकडाऊन या किंवा बंदीची चर्चा होते तेव्हा लोक घाबरून काय करतात, दुकानावर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात करतात। 6-6 महिन्यांचे धान्य एकदम भरून ठेवतात, त्यामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होते, महागाई वाढते। आता त्या ठिकाणी हे जे आता दर आहेत तर ते रोखण्यासाठी सरकारने किराणा दुकानावरील नियंत्रण आणले आहे। म्हणजे कोणत्याही ग्राहकाला एका मर्यादेपेक्षा जास्त तेलाचे डबे किंवा साखरेची पोती किंवा गव्हाचे पीठ खरेदी करता येणार नाही। दुकानदार प्रत्येक कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या वस्तूचं ठराविक प्रमाणात या ठिकाणी विकतील। साठेबाजी करणाऱ्या दुकानदारावर ग्राहकावर थेट गुन्हे या ठिकाणी दाखल करण्याची शक्यता आहे। गॅस सिलेंडरच्या बाबतीतही ज्यांच्याकडे आधीच 2 गॅस सिलेंडर आहेत त्यांना पुढील काही महिने नवीन बुकिंग करता येणार नाही, जेणेकरून गरजू लोकांना गॅस लवकर मिळू शकेल। मित्रांनो, 5 नियम ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं? देशामध्ये उद्यापासून सर्व काही बंद होणार आहे का? आणि अशी जी या ठिकाणी अफवा आहे तर यावर विश्वास ठेवू नका। पण सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब समजून घ्या, केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून अद्याप अधिकृतपणे कोणताही लॉकडाऊन अजून लागू करण्यात आला नाही, तसा कोणताही GR निघालेला नाही। ही सर्व माहिती सध्या देशात सुरू असलेल्या इंधन संकट, जागतिक या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आणि दिल्लीत सुरू झालेल्या प्राथमिक चाचणीवर आधारित आहे। सरकारी आणि खाजगी कंपन्या अजूनही आता परिस्थितीचा अंदाज या ठिकाणी घेत आहेत। सरकारचा प्रयत्न आहे की सामान्य माणसाला त्रास न देता केवळ आवाहन करून ऊर्जेची बचत या ठिकाणी करता येईल। त्यामुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। पेट्रोल पंपावर या ठिकाणी अजिबात रांगा लावू नका, किराणा दुकानात गर्दी करू नका। जेव्हा सरकार अधिकृत गाईडलाईन्स किंवा तारीख जाहीर करेल तेव्हा आमची चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत शांत राहा, संयम ठेवा, सतर्क राहा। आता अशा या परिस्थितीमध्ये एक नागरिक म्हणून तुम्ही काय करू शकता, माहितीचा फायदा घेऊ शकता, याबद्दल मी तुम्हाला काही सोप्या आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या आजपासून अंमलात तुम्ही आणू शकाल। पहिली गोष्ट म्हणजे माहिती ऐकून सोडून या ठिकाणी तुम्ही देऊ नका। सर्वात आधी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून मनात आलेली जी काय आता लॉकडाऊनबद्दलची भीती आहे तर ती दूर होईल। तुमच्या भागात सध्याला काय काय परिस्थिती आहे, तुमच्या भागामध्ये पेट्रोल पंपावर खरोखर गर्दी आहे का, किराणा दुकानात टंचाई जाणवते का,
तुम्हाला नक्की या ठिकाणी लिहून कळवायचं आहे। तुमच्या कमेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांनो आता सर्व काही या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्क फ्रॉम होम ऑनलाईन शाळांची तयारी असेल का? आतापासून तुमच्या इंटरनेट कनेक्शनची डिजिटल साधनांची तपासणी करून घ्या। ऑफिसच्या कामांसाठी मुलांच्या अभ्यासासाठी लागणारे आवश्यक ॲप्स वगैरे जे काय आता कोरोनाच्या काळात होते ते ॲप्स मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये अपडेट करून ठेवा, जेणेकरून आता ज्यावेळी ही भीती या ठिकाणी येईल त्यावेळी कोणतीही धावपळ होणार नाही। तिसरी गोष्ट, रोजच्या आयुष्यात लहान लहान या ठिकाणी इंधन वीज वगैरे या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा। विनाकारण गाड्या बाहेर काढण्याचं टाळा। जवळच्या अंतरासाठी सायकलचा वापर करा। घरातून बाहेर पडताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा या ठिकाणी इतर ज्या वस्तू आहेत तर त्या बंद आहेत का खात्री करा। अधिकृतपणे या ठिकाणी निर्णय घेते यावर लक्ष ठेवण्यासाठी आमचे चॅनल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून खोट्या बातम्यांना तुम्ही या ठिकाणी बळी पडणार नाही। आपल्या देशामध्ये अजून तर लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा नाही, त्यामुळे निश्चित राहा। इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पेट्रोल डिझेल जपून वापरा, अशा प्रकारची सूचना प्रशासनामार्फत आलेली आहे। त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा, अफवांपासून दूर राहा, कारण आजकाल खोट्या अफवा जास्त पसरू लागलेत, त्यामुळे त्यापासून सावध राहा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।